नमस्कार, राम राम मंडळी. साहित्य मोड चॅनेलवर मी राजन आणि ही धनश्री ट्रॅफिक आयलंड मायानगरीतील कलावैभव या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मायानगरी मुंबईत बऱ्याच वाहतूक बेटांवर म्हणजे ट्रॅफिक आयलंडवर बरं का कलात्मक शिल्पाकृती बसवण्यात आल्या आहेत. या शिल्पाकृती आपल्या मुंबईच्या सौंदर्यात भर घालतात. त्या कलाकृतींचा आस्वाद घेणं, कलाकारांचं कौतुक करणं हे अतिशय आवश्यक आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनात या शिल्पाकृतीकडे बघायला वेळ कुठे असतो आपल्याला. आणि म्हणूनच मुंबईतील काही निवडक वाहतूक बेटांवरील शिल्पाकृतींचं कलावैभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आम्ही घेऊन आलो आहोत. आज या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण जाणार आहोत जे हॉस्पिटल मागे डोंगरी भागातील वाहतूक बेटावर. ट्रॅफिक आयलंड अर्थात मायानगरीतील कलावैभव. लेखन राजन पाटकर, अभिवाचन राजन पाटकर, धनश्री करमरकर. बचपन के दिन भुला न देना. मंडळी, रम्य ते बालपण असं प्रत्येक जण मोठेपणी म्हणत असतो, खरं ना? हो ना. पण लहानपणी मात्र प्रत्येकाला लवकरात लवकर मोठं व्हायचं असतं. शाळेत जायला लागू नये म्हणून कारण शोधणारे देखील मोठेपणी शाळेच्या आठवणीने अगदी कासावीस होतात. मोठं झाल्यावर शाळेतल्या बालपणीच्या मित्रमैत्रिणींना भेटायला, लहानपणीच्या आठवणीत रमायला सगळ्यांनाच आवडतं. अगं, बालपण म्हणजे काय ग? शाळा, अभ्यास, मित्रमैत्रिणींबरोबर खेळ आणि मजा मस्ती. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. सकाळी आई बाबा ओरडून ओरडून उठवेपर्यंत अंथरुणात लोळत राहणं, मशेरीनं दात घासणं, लाईफ बॉय साबणानेच आंघोळ, पार्ले बिस्किट, गृहपाठ करून जेवण, युनिफॉर्म घालून पाठीवर दप्तर घेऊन मित्रांच्या घोळक्यात शाळेत जाणं. नमस्ते सर, नमस्ते बाई म्हणत वर्गातली प्रेझेंटी. पीटीच्या पिरियडला 2-2 जणांच्या जोडीनं ग्राउंडवर जाणं. प्रश्नोत्तराच्या तासाला हमखास लघवीला लागणं. शाळा सुटल्यावर धावत घरी येऊन कपडे बदलून मित्रांबरोबर खेळायला पळणं. आईची हाक येईपर्यंत पकडापकडी, डबा ऐसपाईस, गोट्या किंवा क्रिकेट खेळणं. मग घरी जाऊन हातपाय धुवून शुभंकरोती आणि पाढे म्हणणं. जेवून झाल्यावर काकांबरोबर रेडिओवर बिनाका गीतमालाची हिंदी गाणी किंवा सारे प्रवासी घडीचे सारख्या श्रुतिका ऐकणं. आजीच्या गोष्टी ऐकत झोपून जाणं. आणि हो, दिवाळीची तर 21 दिवसांची सुट्टी. हो, पण सुट्टीसाठी दिवाळीचा गृहपाठ दिला जायचा की. मग 200 पानी नवीन वही, तारीखवार सगळ्या विषयांची प्रश्नोत्तरं, निबंध, पाढे, चित्र यांनी वही भरून जायची. मग ती सजवण्यासाठी दिवाळीची ग्रीटिंग कार्ड जमवली जायची. सर्वोत्कृष्ट सजवलेल्या दिवाळी गृहपाठाच्या वहीला बक्षीसही असायचं, लक्षात आहे ना? अगं हो, पण एवढा सगळा अभ्यास करून देखील मित्रांबरोबरचं खेळणं, मजा मस्ती बिलकुल कमी झालेली नसायची. दिनक्रम फक्त बदलायचा. दिवसभर तासनतास कल्ला चालायचा. दुपारी गडबड गोंधळ केल्यावर तळमजल्यावरील काकूंचा ओरडा खाताना मुळीच वाईट वाटायचं नाही. शिवाय मित्रमैत्रिणींकडून जमवून भेताळ, चांदोबा कॉमिक्सचं पारायण केलं जायचं. आणि काकांनी दिलेल्या लेमलेटच्या गोळ्या खाऊन लाल झालेली जीभ दाखवून कोणाला तरी चिडवलं जायचं. चटक्यांच्या बिया घासून नकळत चटके द्यायला काय मजा यायची ना. आणि भांडाभांड झालीच तरी 2 बोटांच्या जोड्याने पुन्हा मैत्री व्हायची. मग काय, कधी रावळगाव, कधी पेपरमिंटची मेजवानी व्हायची. आणि दिवाळीला पहाटे आंघोळ करून पहिला फटाका कोण लावतो याची स्पर्धा लावायचो आपण. अगं, त्या एकच दिवशी आईबाबांनी उठवण्याआधी जाग यायची आपल्याला. तुला आठवतं ना, रात्री फटाके फोडताना सगळ्यांचे फटाके एकत्र करायचे आणि सगळे मिळून मनसोक्त फटाके फोडायचो. उन्हाळ्याची सुट्टी तर 2 महिन्यांची असायची. हो ना रे? हो तर.
तेव्हा सकाळी बाबू सायकलवाल्याकडून सायकल भाड्याने घेऊन शिवाजी पार्कला फेरा मारण्याचा कार्यक्रम असायचा आपला. हा, तसं सुट्टीत काही दिवस मावशीकडे कोल्हापूरला किंवा मामाच्या घरी बेळगावला राहायला जाणं होत असे. पुढच्या वर्षीची तजवीज म्हणून वह्यातली उरलेली पानं काढून बाइंडिंगची वही बनवायला दिली जायची. शाळा सुरू होण्याआधी काही दिवस नवीन वर्षाची पुस्तकं आणि वह्या विकत आणल्या जात. काय मस्त वास यायचा त्यांचा. आणि मग त्यांना कव्हर घालण्याचा कार्यक्रम असायचा. अगं, शाळा सुरू झाल्यावरचा पहिला महिना शाळेतील मित्रांना सुट्टीतील गमती यमती सांगण्यातच जात असे. खरंय. बालपणीतल्या या आठवणी नेहमीच साठवणीमध्ये राहतात नाही रे. आज मुंबईतल्या डोंगरी भागातील बचपन के दिन भुला न देना ही शिल्पाकृती पाहताना त्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. हो ना. कागदी विमान उडवणारा मुलगा, पतंग उडवणारा दुसरा एक आणि फुगे उडवणारी मुलगी. रामचंद्र भट मार्गावर लक्ष्मीबाई तुकाराम माळी चौकातली हीच ती शिल्पाकृती. 2021 साली उभारलेली ही शिल्पाकृती येणाऱ्या जाणाऱ्यांच्या बालपणीच्या आठवणी जागृत करणारी ठरली आहे. आज इथंच थांबतो. पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी आणि भेट देऊया बांद्रा येथील 24/7 धावणारी मुंबई या वाहतूक बेटाला. मित्रमैत्रिणींनो, आजचा हा भाग ऐकताना, ही शिल्पाकृती पाहताना तुम्हाला तुमच्या बालपणीचं बेट नक्की दिसलं असेल, हो ना? अहो, मग साहित्य मोड या आमच्या YouTube चॅनलवर तुमच्या बालपणीचा एखादा खास किस्सा आम्हाला नक्की लिहून पाठवा. आणि हो, आजच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात नव्याने जोडून घेतलेल्या जुन्या दोस्तांबरोबर ही व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका. असाच वेगळा अनुभव घेण्यासाठी साहित्य मोड या आमच्या YouTube चॅनेलवर फेरफटका मारा. आवडलं काही तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा कराल ना? धन्यवाद.